दिला शब्द आम्ही पूर्ण करू, कारण की जनतेला जे जे आश्वासन दिलं ते सर्व आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी नगराध्यक्षावर आहे, सर्व नगरसेवकावर आहे. आणि या पक्षाचा नेता म्हणून माझी जबाबदारी आहे. जनतेप्रती आम्ही प्रत्येक दारापर्यंत दिलो, त्याच कर्तव्याच्या भावनेतून आम्ही हा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. परंतु अशा पद्धतीनं तुम्ही विध्वंसन करत असेल, त्यांनी आजच्या पेपरला बातम्या दिली, वीटचा जवाब पत्थर से दे दे, पत्थरचा जवाब हम लोहे से दे दे. हम डरेंगे नाही. आमच्या मनगटामध्ये दम आहे, आमची प्रबळ इच्छाशक्ती आहे. कुणाच्या अशा बित्र्या अचानक हिंमत मला पाहिजे, आम्ही पाळलं. हिंमत नाही, आम्ही केलं नाही, माहीत नसेल, ठीक आहे. समाजतंड जे केलं ते समाजतंडत असेल, आम्ही बोलतो. मनोवृद्ध असेल ज्यांनी केलं ते तर म्हणजे आम्ही केलंच नाही, तो नेतात. पण या गोष्टीचा आम्ही निंदा करतो. त्या ठिकाणी एवढं तरी तारतम्य असेल की या शहराच्या प्रथम महिला अध्यक्षाचा फोटो आहे, किंवा प्रभात 3 मच्छे दोन्ही नगरसेवक, नगरपरिषद उपाध्यक्ष या सर्वांचे नाव आहे. एवढं तरी सौजन्य दाखवलं असतं, निश्चितपणे आज ही परिस्थिती आली. भविष्यात अशा संघर्षातून मी तर माझ्या सर्व वृत्तपत्रातल्या सर्व मीडियाला, सर्व पोर्टलच्या जे बातमीदारांना विनंती आहे, एक तुम्ही डिबेट जनरल डिबेट द्या. म्हणजे जवळपास त्यांनी या 15 महिन्यात काय केलं, शहरात मी दिलं एक तरी साधं पत्र दाखवा, ते करू शकत नाही, त्यांच्यामध्ये क्षमता नाही. म्हणून अशा पद्धतीनं नुसतं भूमिपूजन करणं, उद्घाटन करणं, लोकांना आल्या पैशाला श्रेय देण्याचा पुत्राचा श्रेय द्यावं. आम्ही त्यांचा शाल सिमेंट सत्कार धरू, आम्ही उद्घाटनाला जाऊ, प्रेक्षक म्हणून जाऊ, आम्हाला आनंद वाटेल, तर शहराचा विश्वास व्हा. ही पद्धत आम्ही तुमच्याप्रती आम्ही सहन करणार नाही. म्हणून आज वाजवदायक मिरवणुकीसह येऊन सर्व पदाधिकारी आणि आनंदनगरचे सर्व प्रमुख ज्येष्ठ नागरिक, मातृशक्ती, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वांची उपस्थितीत आज याचं पुन्हाच्या तिसऱ्यांदा भोजन केलं. आणि पुन्हा जर अशी पद्धत केलं, पुन्हा आम्ही आमचा ज्या पद्धतीने आम्ही करू ते पुन्हा त्यांना प्रतिभूत पडेल असं सांगतो. तो शुभेच्छा, धन्यवाद.